माननीय अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाने मुंबई आणि एमएमआर रिजनवरचा 293चा प्रस्ताव आणलाय. मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षांनी अत्यंत पोटतिडकीने आता या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांवर त्यांची मतं मांडली आणि सगळी गॅलरी रिकामी आहे. ना यूडी सेक्रेटरी, ना हाऊसिंग सेक्रेटरी, ना अंडर सेक्रेटरी, ना कॉर्पोरेशनचे ऍडिशनल कमिशनर, ना म्युनिसिपल कमिशनर. अध्यक्ष महोदय, काय वारंवार आम्ही हा मुद्दा मांडतोय सभागृहात. हा त्यांना बोलवा. सुधीर भाऊ, सन्माननीय अतुल भातखळकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, अध्यक्ष महाराज, आणि सर्वांनाही बोलू द्या, पण अध्यक्ष महाराज गंभीर आहे. कारण आता हा मुद्दा या अधिवेशनात 9दा आलाय. 9दा हे मुद्दे आल्यानंतर जर अधिकाऱ्यांच्या मेंदूला मार लागला आहे असं वाटावं अशी कृती होता कामा नये. अध्यक्ष महाराज गंभीर आहे. मी आता महाराष्ट्र विधानसभेचे नियम बघत होतो. माझ्या एक गोष्ट लक्षात आली, हे सभागृह या महाराष्ट्रामधलं सर्वोच्च सभागृह आहे. मंत्रालयापेक्षाही जास्त अधिकार आपल्याला आहे. कायदे आपण करतो, अर्थसंकल्प आपण मंजूर करतो. आपण जर मंजूर केला नाही अध्यक्ष महाराज, सारे अधिकारी हे बीपीएल मध्ये यांना रेशन कार्ड घ्यावं लागेल, कारण पगार आपण मंजूर करतो. आणि अशा पद्धतीने आमदारांचा अपमान होईल, सभागृहाचा अपमान होईल, अशी कृती हे अतिशय अयोग्य आहे. अध्यक्ष महाराज, शासन म्हणजे जे वाईट वागेल त्यांना शासन करू शकण्याचा अधिकार आपल्याला. माझा अध्यक्ष महाराज विनंती आहे, अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे, हो, विधान भवनाच्या सचिवांनी तिकडच्या सचिवाची बाजू घ्यायची नाही. विधान भवनाचे सचिव हे आमदाराच्या हिताचं रक्षण करणारे असावे. अध्यक्षांना गैरसमज होईल अशा कृती करू नका, ठीक आहे ना. आपण अध्यक्ष महाराज आता पुन्हा असा मुद्दा उपस्थित होऊ नये याचे आदेश तुमच्याकडून अपेक्षित आहे. सचिवांना इथं बोलवा. सचिव येत नसतील, नाही चर्चा करू, त्यांना तर तेच पाहिजे. चर्चा झाली तर आपले पोट फाडले जातात म्हणून त्यांची भीती ती आहे. इतक्या उत्तम विषय मांडगा. त्यांना असं वाटतं की त्या मसुरीमध्ये काय ट्रेनिंग देते मी माहिती घेतोय. त्यांना असं तर ट्रेनिंग दिलं जात नाही ना की 140 कोटीतले बुद्धिमान तुम्हीच आहे आणि इथं येणारे बुद्धिमान नाही. असा काही समज आहे का त्यांचा? मसुरीचं ट्रेनिंग आहे का? नाना भाऊ, हा काढावा लागेल. त्यांच्या मागे 3 लाखाचा पगार आहे, आपल्या मागे 3 लाख जनतेचा आशीर्वाद आहे. हा भूमिका त्यांची आम्हाला मान्य नाही. अध्यक्ष महाराज, हा मुद्दा आता सत्ता पक्षाकडून उपस्थित झालेला आहे. मी याला राजकारण करू इच्छित नाही अध्यक्ष महाराज, पण जे सुधीर भाऊंनी जी काही भूमिका मांडली ही वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महाराज, अधिकाऱ्यांना असं वाटायला लागलं की सभागृह वगैरे हे आमचं कामकाज नाही, आम्हाला बजेट मंजूर करून देतं सभागृह, मग आमचे पगार भेटतात, तिथपर्यंतच आमच्या मर्यादा आहेत, अशी जी मानसिकता या अधिकारी लोकांची झालेली आहे. आणि खरं तर सुधीर भाऊ, काल जी चेंबूरला घटना झाली त्या घटनेमुळे एक निर्दोष बालकाचा मृत्यू झाला. आणि त्या निर्दोष बालकाचा मृत्यू झाला. खरं तर मी त्यांचं मन लावून भाषण ऐकत होतो तुमच्या अध्यक्ष महोदयांचं. अध्यक्ष महाराज, खरं तर प्रामाणिक काम केलंच पाहिजे, कारण लोकांनी आम्हाला त्याच्यासाठीच निवडून दिलेलं आहे. त्यांनी करायचं का आम्ही करायचा हा भाग नाही आहे. अध्यक्ष महाराज, मान्सूनपूर्व तयारी आम्ही करतो. नाल्या असतील, नदी असेल, हे जे फांद्या आल्या असतात त्या तोडायच्या असतात, हे मान्सूनपूर्व तयारी आपण ऑलरेडी करतोच. त्याच्यावर पैसे खर्च झालेत, आणि पैसे खर्च झाल्यानंतरही सुद्धा त्या ठिकाणी त्या निर्दोष बालकाचा एक मृत्यू काल झाला, हे आपल्यासाठी भूषणाव नाही अध्यक्ष महाराज. आणि अशाही परिस्थितीत खरं तर मंत्र्यांनी एका माध्यमाला बोलताना सांगितलं ती नैसर्गिक आपत्ती आहे, आम्ही काय करणार ते झाड पडलं तर. हे आज तुमच्याजवळ थोडंसं कोण अधिकारी असतील त्यांना त्या ठिकाणी तुमचा वार्ड अधिकारी असेल, कोण असेल, त्याला जबाबदारी फिक्स करा ना. पण तुम्ही असं नैसर्गिक आपत्ती म्हणून चालणार काय? आणि म्हणून सरकारने याची दखल घेतली पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि मी मगाशी म्हणत होतो अध्यक्ष महाराज, त्यांना जायचं होतं, त्याच्यामुळे या घटनेचं जेव्हा आम्ही स्थगन मांडलं तर सुमोटो आपण अगर लक्ष लावली असती तर मी तुम्हाला सांगतो की आपल्याला त्याच्यात न्याय मिळाला असता आणि हे सगळ्या व्यवस्थेला आपल्याला थांबवता आलं असतं.
पण अध्यक्ष महोदय तुम्ही सुद्धा आम्हाला न्याय देणार नाही तर हे कसं चालणार अध्यक्ष महाराज? हे मी अध्यक्ष महोदयांना, तुम्ही तालिका अध्यक्ष त्या अध्यक्ष महोदय ऐकत असतील त्यांच्या दालनात, पण मी अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो की हे असे प्रश्न जे आहेत, म्हणजे काल समृद्धी मार्गावर 5 लोक चंद्रपूर जिल्ह्याचे मरण पावले, आम्ही स्थगन मांडलं अध्यक्ष महाराज, आणि त्या स्थगनामध्ये तुम्ही नाही चर्चा करत असाल तर ते लक्षवादी सुमोटो स्वीकारा. काय त्या तिथं लोक मरतात आहेत, माणसं मरतात आहेत, सामान्य माणसं मरतात आहेत, त्याला सुखसुविधा आम्ही देत नाही, त्यांचा टॅक्सचा पैशाचा पगार हे लोक घेतात आहेत, आणि तरी आम्ही शांत बसायचा. अध्यक्ष महाराज कामकाज बंद करून चालणार नाही हा मुद्दा बरोबर आहे, पण खऱ्या अर्थानं जे काही चाललंय अध्यक्ष महाराज ते बरोबर चाललं नाहीये, आणि राज्य बघते, राज्याची जनता बघते आहे, सरकारचा वचपच प्रशासनावर नाही हे म्हटलं तर त्याच्यात एक पैशाची चूक होऊ शकत नाही. लावा ना फटकार, फटकार लावायचंच नाही. अध्यक्ष महाराज तुम्ही आमचे संरक्षक आहात. मी त्या दिवशी म्हणालो होतो की चीफ सेक्रेटरीला उभं केलं होतं आम्ही. अध्यक्ष महाराज जिथपर्यंत असा दणका आम्ही देणार नाही तिथपर्यंत हे सभागृहाला रिस्पेक्ट करणार नाही. हा सभागृहाचा अपमान नाही, या राज्याच्या 14 कोटी जनतेचा अपमान हे प्रशासन करते आहे, आणि हे कदापि आम्ही सहन करणार नाही. आणि म्हणून आम्ही सर्वपक्षीय अध्यक्ष महाराज आम्ही सर्वपक्षीय आम्ही लोकांनी हा निर्णय घ्यायचा का? सागरजी आपण सर्व या सभागृहातले सन्मान्य सदस्य जेव्हा आपण नागपूरच्या अधिवेशनात जातो ना अध्यक्ष महाराज, त्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी हे अधिवेशनाच्या 15-15 दिवसाच्या काळासाठी येतात. हे मुंबईपासून आता इथून 4 किलोमीटरवर आहेत महापालिका. 5 ॲडिशनल कमिशनर आहेत, 5, आणि सन्मान्य अरुण देव आमचे उपमहापौर माजी हे कायम त्या सभागृहामध्ये म्हणायचे, ऑल IAS ऑफिसर कम्स इन मुंबई महानगरपालिका फॉर एन्जॉईंग देअर हॉलिडेज. त्यांचे रजा मांडण्यासाठी. आणि आता तर रजाच्या वर गेलाय, नोबडी इज आन्सरेबल टू एनीबडी. सभागृहाची वेळ कामकाज संपत, नोबडी इज आन्सरेबल टू एनीबडी. कोण कोणाला जबाबदेहीच नाहीये अशी परिस्थिती. मुंबई शहरात अधिवेशन आणि मुंबई शहराची चर्चा 293ची, सत्ताधारी असो की विरोधी पक्षाची असो, चर्चा ही महापालिकेची चर्चा आहे. आणि आपण या सभागृहामध्ये जर मुंबई महानगरपालिकामध्ये 5 IAS ऑफिसर आणि ओळीने डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर असून सुद्धा या सभागृहाकडे जर त्यांना झुकण्याची पण वेळ नाही. यात जो डिपार्टमेंट हा मुंबई महापालिका चालवतो, नगरविकास खातं, त्यांच्याही अधिकाऱ्यांना जर वेळ नाही अध्यक्ष महाराज, तर या सभागृहामध्ये चर्चा वांजोटी. या चर्चेचं करायचं काय हे पूर्ण महाराष्ट्र पाहतोय, आणि लाजीरवाण गोष्ट आहे अध्यक्ष महाराज. ही गोष्ट जी आहेत, आपण प्रशासनावर अध्यक्ष महोदय कुठल्या पद्धतीने ग्रीप ठेवू शकतो त्याचा अध्यक्ष महोदय एक संदेश महाराष्ट्राला देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणतो माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे, आपण अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये वारंवार, एक वेळा नाही अध्यक्ष महोदय, एक वेळा नाही वारंवार या सभागृहामध्ये याचा उल्लेख करून सुद्धा जर हा प्रशासनिक अधिकारी त्याला जुमानणार नसतील तर अध्यक्ष महोदय त्यांना हे आता याचा पुढे आपण या सभागृहामध्ये ठराव आणून त्या संदर्भामधली शिक्षा अध्यक्ष महोदय हा सभागृह एकमताने ठरवेल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य साटम साहेबांनी अनेक विषय मांडले. ऑर्डर ऑफ द डे मध्ये हे विषय मेन्शन केलेले असतात. मुंबई महानगरपालिकेतल्या परिस्थितीबद्दल भारतीय जनता पक्षाचा शहराचा अध्यक्ष बोलणार आहे. आमची भाषणं राहू दे, पण भारतीय जनता पक्ष तर अध्यक्ष महोदय, आपल्या सभागृहाचं अवमूल्यन झाले का? सर्व अधिकाऱ्यांना या सभागृहाची आता किंमत राहिलेली नाही. आपण यांना काही करायचंय, बोलायचं ते बोलू दे. आपण आपलं राज्य त्यांचंच आहे असा त्याचा आविर्भाव आहे.
आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्यासमोर प्रस्ताव मांडतो की या चर्चेच्या वेळी तुम्ही आदेश दिलेला आहे अध्यक्षांनी, अध्यक्षांच्या आदेशाचा अवमूल्यन करून, अध्यक्षांचा आदेश अवेरून सभागृहाच्या आजच्या चर्चेला जे गैरहजर राहिलेले आहेत त्यांना किमान 3 दिवसासाठी सस्पेंड करावं असा मी प्रस्ताव मांडतो. यामध्ये सर्व सन्मान्य सदस्यांच्या यामध्ये चपराशी बसेल आणि तो अधिकारी चपराशाची जागा घेऊन त्यांच्यासाठी चहा आणेल. हाच लोकशाहीचा खरा सन्मान ठरेल. यामध्ये सर्व सन्मान्य सदस्यांच्या भावना या ठिकाणी लक्षात घेता ही बाब देखील गंभीर आहे. ठीक आहे ना. अध्यक्ष महोदय, बोला बोला बोला. अध्यक्षांनी आदेश देऊन देखील जर अधिकारी गैरहजर राहत असतील तर अध्यक्ष महोदय, आपण या निमित्ताने किती दुर्दैवी परिस्थिती आहे लक्षात घ्या. तुमचंच ऐकत नाही ते, आणि या विधानसभेच्या या इथं दालनामध्ये चीफ सेक्रेटरी येऊन बसायचे, एक काळ असा होता, फायनान्स सेक्रेटरी येऊन बसायचे, होम सेक्रेटरी येऊन बसायचे. या ठिकाणी नगर विकास खात्याचे सेक्रेटरी आज पाहिजे होते. दुर्दैवाने त्यातलं कोणीही नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज निकाल लागला पाहिजे. अध्यक्षांच्या आदेशाची पायमल्ली ज्या मुंबई महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे त्यांना सस्पेंड करण्याचा विषय आज निर्णय झाला पाहिजे. मान्य मंत्री महोदय एक मिनिट बोला तुम्ही. 1 मिनिट मंत्री महोदय तुम्हाला देतो. मंत्री महोदय मी जाऊन बोलतो ना. मंत्री महोदय आले की तुम्ही बोला. मंत्री महोदय आले मी देतो ना. ऐका ना प्रभूजी आपण पण बोला ना. मंत्री महोदय बोला. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी मुंबईच्या संदर्भामध्ये सन्माननीय सदस्य साटम साहेबांनी या ठिकाणी चर्चा लावलेली असताना आणि अनेक सन्माननीय सदस्यांनाही या विषयावर आपलं मनोगत या ठिकाणी ठेवायचं आहे. माननीय मुनगंटीवार साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्यांनी ज्या काही भावना ठेवलेल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे की ज्या वेळेस ज्या विभागाशी संबंधित चर्चा असते तर त्या विभागाचे वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी या ठिकाणी गॅलरीमध्ये उपस्थित राहणं आपल्या सर्वांना अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, नियम आहे. परंतु आत्ताच्या घडीला जो काही एक गंभीर बाब समोर आलेली आहे, निश्चितपणे शासन पातळीवरनं माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब आम्ही निदर्शनास आणून देऊ आणि तात्काळ याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडनं आम्ही सर्व अधिकारीगणांना त्या ठिकाणी देऊ. ठीक आहे. आपण तर अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी जो काय खुलासा केला, मागच्या अनेक अधिवेशनामध्ये अनेक सदस्य सत्ता पक्षाचे, विरोधी पक्षाचे हीच भावना मांडतात की जेव्हा आम्ही या सभागृहामध्ये एखादा विषय मांडतो त्यावेळेला समोरच्या बाजूला गॅलरीमध्ये ते अधिकारी नसतात. आज अमित साटम 293 वरती बोलतायत. नगर विकास विभागाची चर्चा सुरू आहे, मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे. मला आठवतं की या सभागृहामध्ये जेव्हा ज्या 293 वरती चर्चा असते, ज्या विभागाचे विषय असतात त्या विभागाचे सेक्रेटरी या लॉबीमध्ये बसतात, डेप्युटी सेक्रेटरी या लॉबीमध्ये बसतात. मुंबईची जेव्हा चर्चा असते ना तेव्हा मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर या लॉबीमध्ये बसून ऐकतात आणि मग ते नोटिंग करून घेतात. आज 4 अतिरिक्त आयुक्त मुंबई महापालिकेमध्ये आहेत, 6 DMC आहेत. आज बघा, आपण हा प्रस्ताव या चर्चेवरती अधिकारी नाहीत, या विषयावर या सभागृहात चर्चा करताना आता 10 मिनिटं झाली, 10 मिनिटात एकही महापालिकेचा अधिकारी लॉबीमध्ये नाहीये. जे अधिकारी आहेत ते कोण आहेत की लोढा साहेबांचं जे बिल आहे ना, त्या बिलासंबंधी जी माहिती देणारे अधिकारी इकडे बसलेत तेवढेच अधिकारी आहेत. नगर विकासचा अधिकारी नाही, मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी नाही, इतर विषय जे आहेत मुंबई संबंधी त्याचे अधिकारी नाही आहेत. मग चर्चा कशाला करायची? मग सत्ता पक्षाची असेल, विरोधी पक्षाची असेल, चर्चा करून फायदा काय? जसं नाना म्हणाले की काल जे झाड पडलं त्या झाडामध्ये पडल्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झाला, त्या कुटुंबाला त्याचा मुलगा आपण परत आणून देऊ शकत नाही, पण त्याच्यामध्ये दोषी कोण आहे? आज मला सांगा, ते वारंवार ते झाड कापा अशा तक्रारी करून पण
तिकडे असणारे असिस्टंट कमिशनर, गार्डन सुपरिटेंडेंट यांची जबाबदारी नव्हती. आम्ही हाच विचार करतो की ते झाडाचे पैसे कापायला कोण देणार. अमितजी, काल महापालिका सभागृहात चर्चा झाली ना, चर्चा ह्या विषयावर आहे. तर झाड सोसायटीमध्ये असेल तर त्याचे पैसे सोसायटीने दिले पाहिजे, ते रस्त्यावरती असेल तर महापालिकेने दिले पाहिजे, स्लममध्ये असेल झाड तर कोण देणार. त्यापेक्षा या मुंबईकरांचा जीव महत्वाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे, याच्यावरती एक SOP झाली पाहिजे. आणि म्हणून अशा जेव्हा चर्चा होतात तेव्हा जेव्हा अधिकारी या गॅलरीत असतात ते नोटिंग करतात, त्याच्यावरती कारवाई होते, आयुक्तांशी बोलतात आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती उपाययोजना होतात. पण आमच्या चर्चेला जर तुम्ही वाजवणी चर्चा समजत असाल आणि त्याला काहीच महत्व देणार नसाल, अधिकारीच नसतील, तर मग चर्चा कशाला करायची. चर्चा करण्यात काय अर्थच नाहीये. सरकार कोणाचंही असू दे, सरकार कोणाचंही असू दे, परंतु या विधानसभेला जो एक अधिकार आहे तो सार्वभौम आहे आणि या सभागृहामध्ये ज्या विषयाची चर्चा असेल त्या विषयाचा सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी या गॅलरीमध्ये बसला पाहिजे. ही आतापर्यंतची परंपरा आहे. ही परंपरा कुठेतरी मोडीत चालली आहे आणि म्हणून मंत्री महोदय याच्यावरती कटाक्षाने कारवाई व्हायला पाहिजे. ठीक नाही, आता सगळ्या नाही, आपल्याला निर्देश पाहिजेत का आपण बोलणार आहे. ठीक आहे, एक मिनिट बोला. अध्यक्ष महोदय, लय गंभीर इशू आहेत. अध्यक्ष महोदय, झाल्यावर तुम्हाला देतो. या अध्यक्ष महोदय, बहुत गंभीर इशू है. अमित साटम जी एक मिनटात घ्या. एक मिनट लेता हूँ अध्यक्ष महोदय. मेरे से पहले सुधीर मुंगीटवार जी, नाना पटोले जी, सुनील प्रभु जी ने, जयंत पाटिल जी ने, सबने बताया है. मेरा आपसे, अतुल भाटकर साहब, अमित और अतुल भाटकर एक ही है, मैं दोनों को एक ही समझता हूँ, दोनों एक ही है. अध्यक्ष महोदय, मेरी एक सूचना है. मुंबई महानगर पालिका का हेडक्वार्टर यहाँ से 3.5-4 किलोमीटर से ज्यादा दूर नहीं है. आप आधे घंटे के लिए हाउस को तहकूब करो. आप आधे घंटे, मेरी बात अरे सुनिए तो सही. सबको बुलाइए, सबको बुला. अध्यक्ष महोदय, सब ऑफिसर को इधर बुलाइए, सब ऑफिसर को इधर बुलाइए और उसके बाद में चर्चा शुरू. अध्यक्ष महोदय, इतनी बड़ी चर्चा, मुंबई के 1,40,00,000 ठीक है, 1,40,00,000 लोगों के ऊपर हम बात कर रहे हैं. इनको आप सजा कब देंगे, कब सुनेंगे, मुंबई के लोगों को कब न्याय मिलेगा, क्या मुंबई के लोगों को न्याय मिलेगा कि नहीं मिलेगा, ये लोग घर में बैठ के अपना फैसला करेंगे. अध्यक्ष महोदय, ये बहुत गंभीर इशू है और आपके चेयर से हम ये उम्मीद करते हैं कि मुंबई की जनता को इंसाफ मिलेगा. इतनी महत्वपूर्ण चर्चा चालू है और यहाँ पर कोई है नहीं, इसकी गंभीरता लेने की बहुत सख्त जरूरत है. ठीक है, चेतनजी तुपे. अध्यक्ष महोदय, विषय अतिशय गंभीर आहे. प्रश्न मुंबई महानगरपालिकाची चर्चा का इतर चर्चा हा नाही. अध्यक्ष महोदय, झालंय काय, सगळेच जण म्हणतात ती गॅलरी अदृश्य आहे. आता अधिकाऱ्यांना असं वाटायला लागलंय की गॅलरी बरोबर आपण पण अदृश्य झालोय की काय. गॅलरी अदृश्य आहे, अधिकाऱ्यांना अदृश्य व्हायचा अधिकार दिलेला नाहीये, त्यामुळे त्यांनी उपस्थित राहिलाच पाहिजे. अध्यक्ष महोदय, रोज एक तरी सदस्य उठतोय आणि विचारतोय अधिकारी कुठे आहेत. आज 8 दिवस झाले ते अधिवेशन सुरू होऊन, आज 8 दिवसामध्ये 9 वेळा विचारलं गेलं की अध्यक्ष महोदय अधिकारी कुठे आहेत, या अदृश्य गॅलरीतले लोक कुठे आहेत. आता मुंबई महानगरपालिकेतली माणसं पळत येतील, ठीक आहे, पण इतर वेळी काय, इतर वेळी सगळ्या महाराष्ट्रातले प्रश्न चालू असतात, त्यावेळी या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे ना. अध्यक्ष महोदय, मला आठवतंय मागच्या वर्षीच्या नागपूर अधिवेशनामध्ये मी तालिकेवर अध्यक्ष होतो आणि त्यावेळी मुनगंटीवार साहेबांनी हाच प्रश्न काढला होता. त्यावेळी सुद्धा मला पुढे बसलेल्या सचिवांनी सांगितलं, थांबा जरा शांततेने घ्या, आपण तालिकेवर बसलेलो आहोत. अध्यक्ष महोदय, प्रत्येक वेळी जर हेच होत राहिलं तर याच्यामुळेच ही परिस्थिती आज निर्माण झाली आहे. हे जे सोकावलेत ना सगळे अधिकारी, हे याच्यामुळे सोकावलेले आहेत. त्याच्यामुळे याचा एकदा सोक्ष मोक्ष लावा. कारण तालिकेवरच्या अधिकाऱ्याला, तालिका अध्यक्षाला सांगितलं जातं पुढून, मला पण अध्यक्ष वेळा सांगितलं गेलं की तुम्ही डायरेक्ट कुठला रुलिंग देऊ नका, कुठले आदेश देऊ नका. मी पण त्या जागेवर बसलोय. तुम्हाला आता काय सांगितलं गेलं अध्यक्ष मला माहिती आहे. तुम्हाला रुलिंग द्यायला नाही सांगितलेलं आता, काय सांगितलं हे पण मला माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही रुलिंग देणार पण नाही, तुम्ही वेळ मारून देणार आहे. मी पण मारून नेली होती, मी पण मारून नेली होती अध्यक्ष ती वेळ.
पण ह्याच्यामुळंच आपल्या या असल्या वागण्यामुळं अधिकाऱ्यांचं फावतंय. त्याच्यामुळं याच्यावरती आता भुसे साहेब म्हटलेत की मुख्यमंत्री साहेबांना सांगू, पण साहेब हे फक्त वेळ मानून नेण्यापुरतं नको, तर ह्याच्यावरती आता चला, कायमचा उपाय झाला चेतन पाहिजे भाऊ, अशी भावना माझी मागणी समजल्या. आहे. मला रुलिंग तर देऊ द्या का नको? अध्यक्ष नाही, महाराज नक्की. तुम्हाला बोलायला देतो. अध्यक्ष महाराज, आम्ही प्रस्ताव मांडलेला आहे, जयंत पाटलांनी मांडलेला आहे, मुनगंटीवार साहेबांनी मांडलेला आहे. जे अधिकारी त्यांना इथं कंपल्सरी हजर राहण्याची गरज होती ते राहिले नाहीत. या सगळ्या म्युन्सिपल कमिशनर असतील, त्यांचे जे असिस्टंट कमिशनर, ॲडिशनल कमिशनर असतील, यांना जे कोणी असतील संबंधित, याला 3 दिवसासाठी सस्पेंड आपण करा. मी तुम्हाला सांगतो सुधार होईल. तुम्हाला अधिकार आहेत हे ठीक आहे, तुम्हाला सचिव तुम्हाला काही सांगत असेल तर तुम्हाला अधिकार आहे, मी तुम्हाला सांगतो. नक्कीच. नाहीतर एक बघा, सभागृह बंद पाडण्याची आम्हाला संधी देऊ नका तुम्ही. आम्ही तो इतिहासात नाव होईल. ओ मुनगंटीवार साहेब, आपल्याला हे केल्याशिवाय पर्याय नाही. भाऊ आपण बोला शेवट आता भाऊंचं. अध्यक्ष महाराज, सभागृहाचा जो भाव आहे तुम्ही लक्षात घेऊ शकता, कारण भावाचा भुकेगा विठ्ठल तिथं आहे, त्या मतदारसंघात तुम्ही आहात. अशा प्रसंगामध्ये भविष्य बघायचं नसतं आपलं काय होईल. आपण शेवटी लोकशाहीचं रक्षण करणारे लोकतंत्र सेनानी व्हायचं असतं. जर या ठिकाणी अधिकारी संविधानाची हत्या करत असतील तर अशा हत्या करणाऱ्या लोकांना शिक्षा देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून तुम्ही निर्देश दिले पाहिजे. या संदर्भामध्ये ताबडतोब अशा अधिकाऱ्यांनी इथं उपस्थित राहिलं पाहिजे. आणि भविष्यात जे उपस्थित राहणार नाही त्यांची कशी काळजी घेतली गेली पाहिजे. शेवटी कोणाच्याही मेंदूला मार असेल तर त्याची काळजी घेतलीच पाहिजे. औषध उपाययोजना केलीच पाहिजे. आपली जबाबदारी आहे जीवनदायी योजनेमध्ये बसवू. पण मेंदूला मार असणारे अधिकारी हे महाराष्ट्राने सहन करता कामा नये. हे सेवक आहे, हे सेवकच राहिले पाहिजे. हे आपल्या डोक्यावर बसता कामा नये याची काळजी मात्र सर्वांनी घेतली पाहिजे. कारण अनेक आमदार व्यक्तिगत आम्हाला सांगतात अध्यक्ष महाराज, सचिवांना भेटायला गेलं अध्यक्ष महाराज, बाहेर उभं ठेवता. कोण अधिकारी आहे अध्यक्ष महाराज? असे अधिकारी आहे. जेव्हा आमदार आहे तो 288 13.5 कोटी पैकी लोकांनी विश्वास टाकून आम्हाला निवडून दिला, तर आम्ही कामासाठी जातो ना. आम्ही का त्याच्याकडे काय सोयरीक करायला जातो का? मग कामासाठी निवेदन घेऊन गेल्यावर ते जर आम्हाला भेटत नसतील आणि इथेही आमचं ऐकायला येणार नसतील तर का म्हणून बजेटमध्ये त्यांचे पगार मंजूर करायचे? तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज, हे सहन होणार नाही आता. ठीक आहे. सन्माननीय सर्व सदस्यांच्या, मला बोलू दे आता. सन्माननीय सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेता सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ असतील, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब असतील, नानाभाऊ आहेत, सुरेश प्रभू आहेत, अमीनभाई आहेत, चेतनजी तुपे आहेत आणि सर्व अतुलजी भातकळकर साहेब आहेत. तर सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता या ठिकाणी अशा पद्धतीनं निर्देश त्या ठिकाणी देण्यात येतात की सचिव म्युन्सिपल अहो मला रुलिंग देऊ द्या समीर भाऊ, रुलिंग तर देऊ द्या. ठीक आहे, बोला. माझी एवढीच म्हणजे विनंती आहे की आता या चालू अधिवेशनामध्ये अशी तिसरी वेळ आहे की ज्या वेळेला अधिकाऱ्यांबद्दल चर्चा झाली. हे गंभीर आहे. याच्यामध्ये माझे तुम्हाला विनंती अशी आहे की आजच्या या ठरावामध्ये 293च्या कोणते अधिकारी या ठिकाणी अपेक्षित होते गॅलरीमध्ये त्यांची नावं उद्या जाहीर केली पाहिजे, नंबर 1. आणि यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये याची नोंद केली पाहिजे. ह्या 2 गोष्टी आपण केल्या पाहिजे. याशिवाय पूर्ण ते आहे ते तर करा, पण त्याची नोंद पण घ्या ना. सगळ्या सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेता समीर भाऊ, आपल्याही भावना या ठिकाणी लक्षात आल्या. या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा आज या ठिकाणी आपलं अधिवेशन जरी चालू असेल याच्यावरती खर्च होतोय आणि सर्वसामान्य माणूस हे कमिशनर किंवा या लेवलपर्यंत त्या ठिकाणी पोचणं आणि त्यांचं गाऱ्हाण ऐकणं हे लोकप्रतिनिधीच करू शकतात. त्यांच्यापर्यंत आपण जाऊ शकत नाहीत सर्वसामान्य लोक. आणि आज या ठिकाणी सभागृह चालू असताना खरं म्हणजे सर्व कमिशनर असतील किंवा संबंधित ते अधिकारी असतील हे गॅलरीमध्ये उपस्थित राहणं अपेक्षित आहे, पण आज त्या ठिकाणी राहिलेले नाहीत. नक्कीच याच्या अगोदर सुद्धा 2 वेळा आपण त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवलेला आहे.
अजून सुद्धा या ठिकाणी या संबंधित अधिकाऱ्याकडून आपण लेखी खुलासा या ठिकाणी मागवतोय आणि तात्काळ त्या ठिकाणी सर्व म्युन्सिपल कमिशनर असतील आणि त्या ठिकाणी असणाऱ्या संबंधित अधिकारी असतील सगळ्यांना या ठिकाणी या गॅलरीमध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात येतील. चला, खुलासा मागताय, खुलासा मागायचा काय संबंध आहे? त्यांचा तो जॉबच आहे इथे येऊन या सभागृहातलं म्हणणं ऐकायचं, सदस्यांचं ऐकायचं. त्या साटम साहेबांना तर ते बोलतच नाही तर त्याच्यावर पाटील काही. साहेब, आणि इतका वेळ भाषण केलं, मला इतके आपल्याला मुद्दे सांगायचं मांडले. आहे की या त्यामुळे ठिकाणी खुलासा मागायची आपण तुम्हाला जर सल्ला खालून दिला असेल तर खुलासा यासाठी आपण मागवतोय की इतिहासात संबंधित मागितलेला नाही. अधिकाऱ्यांना तुम्ही- आजचं डे ऑफ ऑर्डर बघून त्या ठिकाणी गॅलरीत उपस्थित राहणं अपेक्षित होतं पण राहिले नाहीत. त्यासाठी आपण त्यांचा खुलासा मागवतोय. पण खुलासा एखाद्याचं म्हणणं आपण न मागवता त्यांच्यावरती डायरेक्ट ऍक्शन करणं हे म्हणजे आपल्याही सभागृहाला या ठिकाणी आपण अध्यक्षांनी जे आदेश दिलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत ते मंत्रालयातले अधिकारी पाळत नाहीत. असा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा यांनी सिग्नल दिलाय आपल्याला. आपली काय किंमत आहे ते त्यांनी डिक्लेअर केलंय. आपली सगळी आबरू गेलेली आहे. आपण आदेश देणार असाल तर द्या. खुलासा मागवायचा, मग तो खुलासा अधिवेशन संपल्यावर यायचा, यांनी निवांत राहायचं. आपल्या सभागृहाची किंमत घालवू नका. आपण आदेश द्या आणि सन्माननीय त्याला ज्येष्ठ suspend करा. सदस्य जयंत पाटील साहेब, मी आपल्या भावना या ठिकाणी मला लक्षात आल्या. आपण यांचा लेखी खुलासा माननीय अध्यक्ष महोदयाच्याकडे ठेवूया आणि अध्यक्ष महोदयांच्याकडे तो लेखी खुलासा जर समाधानकारक नसेल तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती ऍक्शन घेण्यात येईल. साटम साहेब. अध्यक्ष महाराज, असं नाहीये की ही काही चर्चा सडनली आली. ही चर्चा ऑर्डर ऑफ द डे मध्ये प्रिंटेड आहे. सगळे मुद्दे ह्याच्यामध्ये लिहिलेले आहेत आणि हे माहीत असताना सुद्धा इतकी विस्तृत चर्चा मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात असताना महानगरपालिकेचे आयुक्त आणि 4 अतिरिक्त आयुक्त, 5 IAS ऑफिसर आहेत आणि एका मुलाचा काल त्या ठिकाणी मृत्यू झालाय 11 वर्षाचा आणि कमिशनर उत्तर देणार आहे, ऑर्डर्ड इन्क्वायरी, वी डोंट वॉन्ट इन्क्वायरी, वी वॉन्ट ऍक्शन अँड वी वॉन्ट युअर प्रेझेन्स हिअर. आणि त्यामुळे तुम्ही असे आदेश द्या अध्यक्ष महाराज की पुढच्या 25 मिनिटांमध्ये आयदर महापालिका आयुक्त किंवा 4 अतिरिक्त आयुक्त या 5 पैकी एक कोणीतरी या गॅलरीमध्ये हजर झाला पाहिजे अध्यक्ष महाराज. त्यांना इकडनं महापालिका फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. ठीक आहे साटम साहेब, 20 ते 25 मिनिटाचा लक्षात अवधी आल्या द्या. आपल्या भावना. अरे 20 मिनिटं बोलाव ना. साटम साहेब, लक्षात त्यामुळे आल्या या भावना. 5 पैकी तशा सूचना आणि हजर राहण्याच्या आणि सूचना DMC आपण नाही, दिलेल्या आहेत. DMC हजर नाही, राहण्याच्या ऐका सूचना एक मिनिट. दिलेल्या आहेत. आपण थोडा वेळ त्या ठिकाणी आपलं सभागृह चालू ठेवूया आणि जर नाही आले तर त्या ठिकाणी माननीय अध्यक्ष महोदयांना आले पाहिजेत. त्या 5 पैकी एक अधिकारी आले पाहिजेत. आणि युडी सेक्रेटरी कुठे आहेत? युडी सेक्रेटरी कुठे आहेत? युडी सेक्रेटरी कुठे आहेत? युडी सेक्रेटरी कुठे आहेत? ठीक आहे, तशा सूचना. जसा आम्हाला विधानसभेत ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आहे तसा सभागृहाचा अध्यक्ष महाराज कंटेम्प्ट ऑफ द हाऊस हा आमचा अधिकार आहे. सभागृहाची अवमानना झाल्यावर मान्य अध्यक्षांना काय अधिकार दिले नियमाने? एक तर समज देणे, ताकीद देणे, कठोर कारवाई करणे, नाराजी व्यक्त करणे आणि शेवटचा अधिकार अध्यक्ष म्हणून तुम्हाला आहे की मुख्य सचिवांना अशा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून 15 दिवसात अहवाल मागणे. अध्यक्ष महाराज, आता आपण इतकेदा ताकीद दिली, समज दिली, खुलासे मागितले, खंडन मागितले. मला वाटतं की आज तुम्ही आदेश द्या
की मुख्य सचिवांनी या संदर्भात कंटेम्प्ट ऑफ हाऊस झाला असल्यानी, हा विधानसभेचा अवमान झाला असल्यानी यांची चौकशी विभागीय सुरू करावी. याचा फायदा असा आहे की एकदा या लोकांच्या CR मध्ये विभागीय चौकशी ही त्यांच्या रकान्यामध्ये आली तर यांना भविष्यामध्ये अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. यांचं सारं लक्ष जे असतं ते आपल्या रकान्याकडे असतं की विभागीय चौकशी लागू नये. तुम्ही आदेश द्या की मुख्य सचिवांनी विभागीय चौकशी यांची करावी, मग येऊ अथवा न येऊ 15 दिवसांनी अहवाल मागवा. अध्यक्ष महाराज, याशिवाय हे सुधारणार नाही. आपल्याला 1979च्या कायद्याचा फायदा घेऊन यांची विभागीय चौकशी लावलीच पाहिजे आणि यांच्या सर्व्हिस बुक मध्ये यांची विभागीय चौकशी झाली हे आलं पाहिजे. अन्यथा हे खुलासे करण्यामध्ये काय, स्टेनोग्राफर आहे, कॅम्प्युटर आहे, कुणीतरी त्यांचा दास आहे, तो फटाफट खुलासे करून देतो, खोटे खोटे कारण सांगतो. फाईल नाकारताना जशी खोटी कारण लिहिल्या जाते तसं तुम्हाला इथं खुलासा करताना खोटी कारण देतील. आम्ही पाहतोय ना, अनुभव घेतोय ना, काय निगरगट झाले अध्यक्ष महाराज. मी कधीतरी लहानपणी वाचलं होतं की सर्वात जाडी चमडी ही गेंड्याची असते. माझं सामान्य ज्ञान मी आता बदललं आहे, फक्त तुमच्या माहिती करता. ठीक आहे, ठीक आहे. भाऊ, आपण जी सांगितलं त्या पद्धतीनं आपण त्या सूचनाही तशा दिलेल्या आहेत. काही वेळात जर हजर नाही राहिले, आता साठम साहेब म्हणले 25 मिनिट आपण देऊ. जर 25 मिनिटात नाही आणले, हजर राहिले तर त्या ठिकाणी तशा पद्धतीनं मुख्य सचिवाला सांगून त्यांची विभागीय चौकशी लावली जाईल. चला आता पाटील साहेब, मी आपलं ऐकलंय. पाटील साहेब, मी आपलं ऐकलंय. जर 25 मिनिटात हजर नाही झाली तर माननीय पक्षीय वॉकआउट करतोस. सर्व पक्षीय वॉकआउट करूया. चला, तुम्ही तिकडनं बाहेर जावा, आम्ही इकडनं येतो. बसून घ्या प्रभू साहेब.